नमस्कार शेतकरी बंधू, तुळजा ॲग्रो समाधान मुंडे यूट्यूब चॅनल पटकन भेट दिलं मी तुमचा आभार मानतो। मी आज सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील नाझरा या गावी मी आलेलो आहे आणि पेरूची छाटणी कशी केली पाहिजे आणि जे आपल्याला नवीन बाग लावलेले आहे आणि सुरुवातीला आता छाटणी करून बाग धरायची, तर ती छाटणी कशा प्रकारे केली पाहिजे ते मी तुम्हाला सांगणार आहे। आता ह्या बागेमध्ये काही झाडांना आता ही पूर्ण कळी लागलेली आहे, तर ही कळी लागलेली आहे पण आपल्याला हा माल धरता येत नाही। हा माल न धरण्याचं कारण म्हणजे काय, तर हा माल पूर्ण शेंड्यामध्ये आहे आणि जर ह्याला आपण आधार दिला, माल धरला आणि जर आधार द्यायला गेलं तरी ही काडी मोडली जाते। त्यासाठी त्या झाडाची छाटणी करणं गरजेचं आणि छाटणी करून बाग धरावी लागणार आहे। तर छाटणी कशी करायची, तर ही जे बाग बघताय तुम्ही ह्याच्यामध्ये ही मॅच्युअर काडी आलेली आहे पूर्ण। या मॅच्युअर काडीपासून म्हणजे हिरवी काडी आहे, हिरव्या काडीपासून ही काळी म्हणजे मॅच्युअर काडी आलेली आहे तुमची। आणि ह्या जे काड्या आहेत ह्या काड्या काढावं लागणार आहेत। तर हिथनं मी ही छाटणी केलेली आहे, ही झालं। पुन्हा हिथं पाहू शकताय ही पूर्ण काडी बघा, ही कशी हिरवीगार काडी आहे ही पूर्ण। आणि ही खाली जी तुम्हाला काडी दिसते ती काळी काडी दिसते, ही काळी म्हणजे मॅच्युअर झालेली काडी आहे ही। तर ह्या काडीला तुम्ही हिथून कट मारू शकताय। तर अशा पद्धतीने जर तुम्ही छाटणी केली तर तुम्हाला पूर्ण फरक दिसेल। तुम्ही झाड बारीक झालं ह्याच्याकडे लक्ष देऊ नका, आपली छाटणी कशी होते आणि झाडाला कशा पद्धतीनं सेटिंगला फायदा होईल ह्याच्याकडे लक्ष ठेवा तुम्ही। होणारी झाड हे बारीक होतच राहते। आता ही मी झाडाचं पूर्ण छाटणी झालेली आहे, ह्याच्यात थोडीशी वरच्या साईडला गेल्याने वाटते, तर थोडंसं इथं हे करून घ्या, झाडाची लेवल लागली आता। आणि बारीक सारीक ह्याच्यात कुठं जर राहिलं तर ते पण क्लिअर करून घ्या, बारीक इथं कुठंच काही राहिलेलं नाही। तर अशा पद्धतीने झाडाची छाटणी करणं गरजेचं आहे। तर अशा पद्धतीने छाटणी करायची असेल किंवा मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता। श्री तुळजा हायटेक नर्सरी बार्शीकर सांगोला, प्रोप्रायटर समाधान मुंडे, शिक्षण BSc ॲग्री MBA। पेरूमध्ये असल्यावर हा माझा 8 ते 10 वर्षाचा अनुभव आहे। तर याचा लाभ सर्व शेतकरी बांधवांनी घ्यावा। आपले व्हिडिओ आवडले असल्यास आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करावा, आपली व्हिडिओ शेतकरी बांधवांना पुढे पाठवा। माझा नंबर 820 822 1007 या नंबरवर संपर्क करू शकता। धन्यवाद।